हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूचे। तर आज मी आमच्या सकाळच्या जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, शेवग्याच्या शेंगांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे ही शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्लीच पाहिजे आवश्यक। तर हे बघा, अशी मस्त ताजी ताजी शेवगा आहे, शेवग्याच्या शेंगांची भाजी मी करणार आहे। पण तुम्हाला एक गोष्ट दाखवते बघा, मी माझे पेपर वाचते, माझे बिना चष्म्याचं वय आहे, 75 वर्ष पूर्ण वय आहे आणि बिना चष्म्याचं पेपर वाचते माझे। एवढं बारीक अक्षर आहे, मला पण दिसत नाही एवढं बारीक अक्षर आहे। मला बिना चष्म्याचं ना मोबाईल बघता येतो ना पेपर वाचता येतो, पण माझी आई अजूनसुद्धा बिना चष्म्याचे पेपर वाचते। आणि माझ्या आईने भरपूर वर्ष चुलीवर स्वयंपाक पण केलेला आहे, पण तरी तिचे डोळे अजून चांगले आहेत। हे बघा ताई, इकडे पाय ना, व ताई दिसस का तुला? दिसस बिगर चष्मानं सगळं बारीक अक्षर, तेव्हा किती बारीक अक्षर आहे तुम्हाला दाखवते मी। एवढं असं बारीक अक्षर वाचते माझ्या बिना चष्म्याचं। तर चला, आता आपण आपल्या शेवग्याच्या भाजीची रेसिपी कंटिन्यू करूया। तर हे बघा मैत्रिणींनो, शेवग्याच्या शेंगांचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे शेंगांचे तुकडे करून झाल्यानंतर ते असे कढईमध्ये शिजायला टाकणार आहे, गरम पाण्यामध्ये थोडा वेळ शिजून घेणार आहे मी ते शेंगा। आणि याच्यात थोडंसं मीठ पण टाकून देणार आहे मी। आता थोडा वेळ हे शेंगा शिजेपर्यंत शेवग्याच्या भाजीला लागणारं जे साहित्य ते आपण तयार करून घेणार आहे। हे बघा, मी असं साहित्य घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगांच्या भाजीसाठी। 3 ते 4 जणांना पुरेशी होईल एवढी भाजी मी बनवते। तर तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायची राहिली तर या साहित्यामध्ये तुम्ही अजून जास्त पण साहित्य घेऊ शकता। हे बघा, असं खोबऱ्याचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत, एवढं असं खोबरं घेतलेलं आहे। एक छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे। ह्या डाळ्या आहेत, आमच्याकडे डाळ्या म्हणतात त्यांना। या डाळ्या अशा भाजून घेणार आहे मी, एवढ्या डाळ्या घेतल्या आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे। इथं लाल मसाला आहे, हा लाल मसाला आहे पोहे खायचा 1 चमचाभर, आणि हा काळा मसाला आहे। या मसाल्याला काही ठिकाणी गरम मसाला पण बोलतात, पण आम्ही आमच्या गावाकडे याला काळा मसालाच म्हणतात। थोडीशी हळद घेतली आहे आणि हा पण काळा मसालाच आहे, पण हा जुना आहे मागच्या वर्षीचा, हा पण थोडासा घेतलेला आहे मी। एवढे असे मसाले घेतलेले आहेत। इथे एवढं असं जिरं घेतलं आहे आणि हे मीठ, आपण जेव्हा शेंगा शिजायला टाकले तेव्हा पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी मीठ थोडं कमी घेतलेलं आहे। हे शेंगा पण अशा पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही आहेत, त्या थोड्या अर्ध्या कच्च्या शिजवायच्या आहेत, कारण भाजीमध्ये परत आपण फोडणी दिल्यानंतर त्या शिजणार आहेत। आणि इकडे तवा ठेवून घेतला आहे, हे डाळ्या ज्या घेतलेल्या आहेत मी, डाळ्या बोलतात त्याला, त्या भाजून घेणार आहे मी। या डाळ्या अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत पूर्ण लालसर होईपर्यंत। याच्यामुळे ना भाजी मग अशी या जर चांगल्या कच्च्या भाजल्या तर मग भाजी पांढरी दिसते। खोबरं भाजून घेणार आहे मी। खोबरं पण असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता खोबरं पण असं भाजून झालेलं आहे आपलं, एवढंच भाजायचं, याच्यापेक्षा जास्त काळं पण करायचं नाही आणि जास्त पांढरं पण नाही द्यायचं नाही। कांदा भाजून घेते, कांदा पण पूर्ण असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे बघा, आता सगळं साहित्य असं तयार झालेलं आहे। या शेंगा इथं अर्ध्या कच्च्या शिजून झालेल्या आहेत शेवग्याच्या। इथं ज्या डाळ्या भाजून घेतल्या होत्या त्यांचं दळून घेतले आहेत, मिक्सरमधून पीठ तयार केलेलं आहे। आणि इथं खोबरं भाजलेलं होतं, त्या खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे। आणि इथं कांदा, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातली होती, ते वाटण आहे। आणि हे आपलं साहित्य। तर अशा पद्धतीने आता भाजीला फोडणी देऊन घेणार आहे मी। याच कढईमध्ये आपण शेंगा शिजवलेल्या होत्या, त्यामुळे ती कढई तशी आहे। आता 2 उबळ्या तेल टाकून घेणार आहे मी कढईमध्ये। हे तेलाचं जे माप आहे याला उबळी म्हणतात आमच्याकडे, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला। तर हे सगळ्यात अगोदर इथं आता मी जिरं टाकून घेणार आहे। गॅस बंद केला होता मी, कढई जास्त तापल्यामुळे, त्याच्यामुळे जिरं तडतडलं नाही जिरं।
आमच्या गॅसला अशी सवय आहे की वरती भांडं असलं की ते चालत नाही, त्याला भांडं काढूनच चालू करावं लागतं. हा बघा आता चालू झालं आहे. जिरं टाकून घेतलंय मी आता तेलामध्ये, आणि हे जे कांदा लसूणचं वाटण होतं ते टाकून घेणार आहे नंतर. जिऱ्यानंतर कढईला पॅक चिपकले ते पण आता याला ताटलेला. एका हातात मोबाईल असल्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत मला. आता खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहे. या सगळ्या वस्तूंमुळे भाजीला थोडासा घट्टसरपणा पण येतो आणि चव पण खूप अशी छान येते. कोणाला जर काळ्या मसाल्याची, गरम मसाल्याच्या भाजीचा जर कोणाला त्रास होत असेल तर ही शेवग्याची भाजी लाल मसाल्यामध्ये पण करता. नुसता लाल मसाला घालून, काळा मसाला न टाकता. हे वाटण असं फोडणीमध्ये करपून घेतलेले. आणि हे जे डाळ्यांचं पीठ आहे ना, हे सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं. याच्यामध्ये पाणी टाकून हे थोडंसं मिश्रण तयार करायचं आणि सगळ्यात शेवटी घालायचं. इकडे पाणी ठेवलेलं होतं मी भाजीसाठी गरम करायला. तर आता मी मसाले टाकून घेणार आहे. हे सगळे मसाले गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे आता, नाहीतर मसाला जळून जाऊ शकतो आपला. मसाला टाकल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा. हळद मसाला राहिलेला होता आपला असा थोडा ताटात शिल्लक. पण असं हातानेच टाकून घेते मी. आता अशा पद्धतीने आपला मसाला सगळा करपून झालेला आहे. आता हे टाकून घ्यायचं आहे आपण. शेवग्याच्या ज्या शेंगा शिजवल्या आहेत ना, ते शेंगा टाकून घ्यायचे त्याच्यात. असा चरकन आवाज आला पाहिजे फोडणीचा. असं माझी आई सांगायची, फोडणीचा आवाज चरकन आला पाहिजे. चरकन असा जाता आवाज झाला ना. हे बघा, ही भाजी आपल्याला थोडी आता पातळ दिसते. याच्यात जर हे डाळ्यांचं आपण पीठ घातलं ना, पाणी मिश्रण करून, तर तिला अजून घट्टपणा येईल. अजून पाणी टाकते मी त्याच्यात. ते डाळ्यांच्या पिठामध्ये असं पाणी टाकून असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण आहे ना, त्या भाजीत टाकून घेणार आहे मी. ह्याच्यामुळे भाजीला मस्त अशी चव पण येते आणि घट्टसरपणा पण येतो.
काळा मसाल्याची शेवग्याच्या शेंगांची अशी झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे आपली. थोडा वेळ शिजायला लागेल तिला. 5 मिनटात ती शिजून तयार होणार आहे. आणि अजून आपलं मीठ टाकायचं बाकी आहे भाजीमध्ये. तर बघा एवढं असं मीठ टाकून घेते मी. कोथिंबीर पण टाकून घेते आता. आता थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे तिला शिजायला. चला बघू आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी शिजली का. तर ही बघा अशा पद्धतीने आपली भाजी शिजून झालेली. एक शेंग काढून घेतली मी भाजी शिजली का बघण्यासाठी. ही बघा ही जी शेंग आहे ना ही अशी दाबल्यानंतर ती अशी मोकळी झाली म्हणजेच आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे, शिजलेली आहे. आता जास्त शिजवायची नाही तिला. हे बघा किती छान असा रंग आलेला आहे. मस्तपैकी शेवग्याची भाजी बनवून तयार झालेली. आणि इकडे मी भाजीबरोबर गरमागरम बाजरीच्या भाकरी टाकून घेणार आहे. आता पुढे काही भाकरींचा वगैरे तुम्हाला टाकणार नाही मी, व्हिडिओ जास्त लांब होईल. तर अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून झालेली. तर मैत्रिणींनो, माझी शेवग्याच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. सगळ्याच महिला सगळ्याच भाज्या खूप छान अशा सुंदर बनवतात. माझ्याहीपेक्षा अजून बाकी महिला खूप छान अशा भाज्या बनवत असतील. शेवग्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी दाखवण्याचा उद्देश एकच की तालुका जिल्हा बदलला की प्रत्येक ठिकाणी भाजी बनवण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात. मग आमच्याकडे भाजी कशी बनवतात हे मी माझ्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तर बाय सगळ्यांना.